Dear students, this is the ninth lecture on rotational dynamics. In this topic, rotational motion part 3, you will learn about radius of gyration of rotating body, how to obtain the expression for moment of inertia of the ring and disk about an axis passing through center and perpendicular to its plane. In my last lecture, we have discussed torque acting on a rotating body, that is torque is equal to I into alpha, concept of angular momentum, which is moment of linear momentum, that is mv into r. Then we have got the expression for angular momentum of rotating body in terms of moment of inertia, L is equal to I omega, and we saw the principle of conservation of angular momentum with example. Now see what is the radius of gyration. रेडियस ऑफ गायरेशन जे आहेत हे समजण्याच्या साठी आपल्याला त्याचं आधी इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण समजून घेऊया. मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्याही बॉडीचा जर काढायचा झाला तर ती बॉडी ही सिमेट्रिक शेपची असावी लागते. सिमेट्रिक म्हणजे जॉमेट्रिकली असा शेप असायला पाहिजे की आपण इंटिग्रेट करू शकू. म्हणजे सर्कल आहे, स्पियर असेल, असा स्क्वेअर आहे, म्हणजे हे जे शेप आहे की आपण मॅथमॅटिकली इंटिग्रेशन करू शकतो. पण जर याच्यापेक्षा जर कसाही शेप असेल, म्हणजे इरेग्युलर शेपची जर बॉडी असेल, तर मग मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला त्याचा फॉर्म्युला नाही बनवता येत. म्हणजे एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर इरेग्युलर शेपची असेल तर ते शक्य नसतं. मग त्यासाठी काय करायचं, त्यासाठी हा रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट यूज करायचा की बॉडीचा शेप कसाही असला तरी चालेल, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. मग त्यासाठी काय करायचं आहे की ही जी बॉडी आहे ऑफ मास एम आणि हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ आय अबाउट दॅट ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता ह्या बॉडीला रिप्लेस करायचं, याच्याऐवजी एक पॉइंट मास घ्यायचा आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन तोच आहे आणि हा जो पॉइंट मास आहे याचं मास आणि बॉडीचं मास सेम आहे. बघा मेकॅनिक्समध्ये आपण कन्सिडरेशनमध्ये बॉडी कन्सिडर करतो, तेच असते पार्टिकल, तेच असतं पॉइंट, तोच असतो ऑब्जेक्ट, हे एकच असतं मेकॅनिक्समध्ये. मग या बॉडीचा आपण एक पॉइंट मास केला आणि त्याला एवढ्या डिस्टन्सवर ठेवायचा, आता इथं ठेवून पाहिला, आणि हे इथं जर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपण पाहिला, म्हणजे मास आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स हे जर पाहिलं तर हे बघायचं की किती आहे, हे या बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया इतका आहे का. जर नसेल तर त्याला आणखी पुढे न्यायचा, म्हणजे याला आपण इथं ठेवला समजा, म्हणजे हे डिस्टन्स आपण वाढवलं. आता इथं ठेवल्यावर या पार्टिकलचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर घेतला या ॲक्सिस भोवती, तर तो बरोबर बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया होता तितका आला. मग हे जे डिस्टन्स असतं के, which is a perpendicular distance between axis of rotation and a point where whole mass of the body is supposed to be concentrated. आपण असं केलं की या बॉडीचं मास एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेटेड आहे, ते इथं आहे, म्हणजे तो फक्त एक या बॉडीच्या ऐवजी एक त्याचा सेंटर ऑफ मास घेतला असं धरा तुम्ही. मग हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स बिटवीन द axis of rotation and a point where whole mass of the body is supposed to be concentrated.
so as to produce the same moment of inertia as that of body is called as a radius of gyration of that body. See, what is the radius of gyration? Definition of that. The radius of gyration of a body about given axis of rotation is defined as the perpendicular distance between, बघा ते distance आहे, कोणाकोणातलं distance आहे, axis of rotation and a point where whole mass of the body is supposed to be concentrated. म्हणजे आपण असं धरतोय की त्या बॉडीचं मास एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेटेड आहे, ते डिस्टन्स अशा ठिकाणी, आणि त्याला अशा ठिकाणी ठेवलेलं आहे की सो ॲज टू प्रोड्यूस द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज दॅट ऑफ बॉडी, अँड दिस इज कॉल्ड एज अ रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे आता इथं बॉडीचा शेपचा काही संबंध आलेला नाही, कारण त्याचा आपण पॉइंट मास करून टाकला. आणि म्हणून हा जो कन्सेप्ट आहे हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. इररेस्पेक्टिव्ह ऑफ द बॉडी शेप ऑफ द बॉडी वी कॅन लर्न द मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि त्याचा जो फॉर्म्युला जो आहे तो असा असेल आता आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर, कारण त्या पार्टिकलचं मास एम आहे आणि त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स जे आहे ते के आहे. सो द फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी इज आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. आणि याच्यावरून आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला सुद्धा मिळतो आय अपॉन एम. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे डिस्टन्स आहे आणि म्हणून याचं एस आय युनिट आहे मीटर. सो दिस इज अबाउट द रेडियस ऑफ गायरेशन. Now we go to the second point, that is moment of expression for moment of inertia of the ring. Moment of inertia of the uniform ring, thin and uniform ring. बघा हे थीन रिंग आहे, युनिफॉर्म आहे. म्हणजे आपली जी बांगडी जी असते ती खूप बारीक अशी बांगडी आहे आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हा ॲक्सिस आहे त्याच्या सेंटरमधून जाणारा आणि प्लेनला परपॅन्डिक्युलर. मोमेंट ऑफ इनर्शिया हा या ॲक्सिस भोवती आपण डिराईव्ह करतोय. या बॉडीला मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या ॲक्सिसला वेगवेगळा असतो. कुठलीही बॉडी घ्या, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड ऑन पोझिशन ऑफ द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तुम्ही जर इथं घेतला तर वेगळा असेल, इथं टँजंटवर घेतला तर मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असेल, तुम्ही जर अशा डायमीटरमधून जाणारा ॲक्सिस घेतला तर मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असेल. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कोणत्या ॲक्सिस भोवती काढतोय हे महत्त्वाचं असतं. सो वी आर गोइंग टू obtain the expression for moment of inertia of this ring about an axis passing through center and perpendicular to plane of the ring. मग आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना पहिल्यांदा पूर्ण बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया तो नाही काढायचा, तो आपण नाही काढू शकत. काय करायचं, एक छोटासा पार्ट त्या बॉडीचा घ्यायचा आणि त्या पार्टचं मास घ्यायचं, मास काढायचं. आपल्याला बॉडीचं मास माहिती असतं, मग त्या पार्टचं मास काय आहे ते काढायचं आणि मग त्याचं जे डिस्टन्स असेल ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं ते यांचा प्रॉडक्ट म्हणजे मास आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स हा होईल मोमेंट ऑफ इनर्शिया तेवढ्याशा पार्टचा. आणि मग त्याला इंटिग्रेट करायचं. या स्टेप्स आपण याच्यामध्ये घेणार आहोत. बघा, डायरेक्ट रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया नाही काढणार आपण. पहिल्यांदा रिंगचे असे तुकडे तुकडे करून टाकू, एका तुकड्याचं मास काढू, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू आणि मग ते तुकडे जॉईन करू म्हणजे इंटिग्रेट करू आणि मग आपण पूर्ण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू. सो वी कन्सिडर a thin uniform ring of mass capital M, radius capital R. त्याचं पूर्ण रिंगचं मास कॅपिटल एम आहे, रेडियस आहे कॅपिटल आर, अँड इट इज रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस passing through center and perpendicular to its plane.
ॲक्सिस काय घेतलेलं आहे ते सुद्धा कन्सिडरेशनमध्ये लिहिणं आवश्यक असतं. मग आता ही जी रिंग आहे, या रिंगची जर आपण लेंथ जर काढली, कारण थीन रिंग आहे, याला थिकनेस नाही आहे, थीन असल्यामुळे आपण याची लेंथ जर घेतली तर ते सर्कम्फरन्स इतकी असते. याला जर आपण सरळ केलं तर याची लेंथ असेल 2πr. म्हणजे आता याच्या जर युनिट पूर्ण रिंगचं मास आपल्याला माहिती आहे कॅपिटल एम आहे. कॅपिटल एम आहे. आपल्याला एका युनिट लेंथचं मास पाहिजे आहे. मास पर युनिट लेंथ ऑफ द रिंग. म्हणजे कुठली युनिट लेंथ घ्यायची, तिचं मास जे असेल ते म्हणजे मास पूर्ण रिंगचं आणि पूर्ण रिंगची जी लेंथ आहे त्याने त्याला डिवाइड करायचं. मास टोटल मास अपॉन टोटल लेंथ, हे झालं मास पर युनिट लेंथ. म्हणजे याच्यावरून आपल्याला मिळतं एका युनिट लेंथचं मास किती आहे. मग आपण आता पुढची स्टेप जी असते ती म्हणजे या पूर्ण रिंगला आपण डिव्हाइड करायचं, म्हणजे त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे इंटू नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स, म्हणजे छोटे छोटे एलिमेंट्स तयार केले. सो कन्सिडर वन एलिमेंट, कन्सिडर एन एलिमेंट ऑफ रिंग ऑफ लेंथ dx. समजा तिची लेंथ आपण dx आहेत, लेंथ dx घेतली आहे. असा एक छोटासा पार्ट आपण घेतला हा. मग त्याची लेंथ जर dx आहे आणि त्याच्या युनिट मासची जी लेंथ आहे, युनिट लेंथ, एका युनिट लेंथचं मास हे रो आहे. मग dx लेंथचं मास किती असेल तर रो इंटू dx. बघा dx एवढी लेंथ आहे आणि हे युनिट लेंथचं मास आहे, म्हणून आपल्याला त्या जो इलेमेंट कन्सिडर केलेला आहे मास ऑफ इलेमेंट ते होईल रो इंटू dx. मास पर युनिट लेंथ इंटू दॅट लेंथ. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियासाठी जे आपल्याला लागतं ते आपण फाइंड आउट केलं. पण कशाचं फाइंड आउट केलं? इलेमेंटचं. रिंग अजून नंतर. मास ऑफ द इलेमेंट रो इंटू dx. आता आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू, कारण आपल्याला ज्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहे, मासही आहे आणि डिस्टन्सही आहे, कारण त्याचं डिस्टन्स म्हणजे रेडियसच असेल ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. So the moment of inertia we can find out, and that moment of inertia about given axis we denote it by di, which is equal to mass of that element into square of the distance from the axis of rotation. So this is the moment of inertia of that small element of the ring. अजून रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया नाही आहे. मग एका छोट्या पार्टचा जर आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आणि आपल्याला जर पूर्ण रिंगचा पाहिजे असेल तर हे सगळे पार्ट जॉईन करून टाकायचे. म्हणजे मॅथमॅटिकली काय करायचं असतं ते इंटिग्रेट करायचं. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट गिव्हन ॲक्सिस कॅन बी ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग. म्हणजे याला आपण आता इंटिग्रेट करूया. मग इंटिग्रेट कुठून तर कुठपर्यंत करायचं? आपली लेंथ 0 पासून तर पूर्ण लेंथ कव्हर करायची 2πr. म्हणजे आपण आता x इज इक्वल टू 0 टू 2πr इंटिग्रेट करणार. म्हणजे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग मिळेल. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग आपण काढू आफ्टर इंटिग्रेशन. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग इंटिग्रेशन 0 टू 2πr, याचं इंटिग्रेशन करतोय आपण 0 टू 2πr रो dx r स्क्वेअर. रो मास पर युनिट लेंथ हे सगळीकडे सेम आहे आणि म्हणून आपण सुरुवातीलाच युनिफॉर्म रिंग म्हटलेला आहे. युनिफॉर्म म्हणजे मास पर युनिट लेंथ सेम असायला पाहिजे. म्हणजे ती कुठं जाड बारीक कुठं जाड बारीक अशी असायला नको. म्हणजे रो तिचा सगळीकडे सेम आहे. कुठलाही इलेमेंट जरी घेतला त्याचा आर सेमच असेल, डिस्टन्स सेमच असेल. म्हणजे इथे इंटिग्रेशनचा व्हेरिएबल काय झाला तर हा dx. x इज अ व्हेरिएबल.
मग त्याला फक्त इंटिग्रेशनमध्ये ठेवलं आपण, बाकीचं इंटिग्रेशनच्या बाहेर. मग आता इंटिग्रेशन ऑफ dx म्हणजे x बिटवीन द लिमिट 0 to 2πr. सबस्टिट्यूट अप्पर लिमिट, सबट्रॅक्ट लोअर लिमिट. लोअर लिमिट तर 0 आहे, सबस्टिट्यूट अप्पर लिमिट xच्या ठिकाणी आपण 2πr सबस्टिट्यूट केलं की आपल्याला मिळेल 2πr. आणि रो जो आहे तो म्हणजे मास पर युनिट लेंथ आहे, म्हणजे मास अपॉन 2πr आहे. म्हणजे इथं रोची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, इथं अप्पर लिमिट लोअर लिमिट सबस्टिट्यूट करा की आपल्याला हे मिळेल. आणि दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. आय इज इक्वल टू, बघा याच्यामध्ये काय काय कट झाला, 2πr कट झाला, पाय 2πr हा जर कट झाला तर आपल्याला मिळेल mr². म्हणजे ही जी रिंग जी आहे तिचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो म्हणजे mass of the ring into square of the distance from the axis of rotation. So this is the expression for moment of inertia of the ring about an axis passing through center and perpendicular to the plane of the ring. आता पुढं आपण आता डिस्क बघणार आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क स्टेप्स अशाच असतील. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द thin uniform disk about an axis, this is axis, passing through the center and perpendicular to the plane of the disk. म्हणजे असं आहे, ॲक्सिस आधी आपल्याला लागेल. कोणत्या ॲक्सिस भोवती तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करतायत. आणि हे सगळे सिमेट्रिक शेप आहे बघा, आणि म्हणून आपण इंटिग्रेशन करू शकतोय. आणि जर हे सिमेट्रिक नसतील तर मग आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन हा कन्सेप्ट कामाला येतो, म्हणून आपण रेडियस ऑफ गायरेशनही शिकतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क साठी आपण आधी डिस्क कन्सिडर करूया. कन्सिडर अ डिस्क ऑफ मास कॅपिटल M and radius capital R and which is rotating about an axis passing through center and perpendicular to the plane of the disk. हा ॲक्सिस आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, याचे पार्ट ज्या वेळेला आपण करू, तुकडे तुकडे करू, त्यावेळेला इथं स्मॉल असे एरिया तयार होतील. रिंगच्या बाबतीत काय असे लेंथ तयार झाल्या होत्या, म्हणून आपल्याला पहिल्यांदा ही जी डिस्क आहे याचा टोटल एरिया जो असेल तो πr², कारण सर्क्युलर आहे. हिचं मास आहे m, म्हणून पहिल्यांदा आपण काय करू की याचा एक तुकडा जो आपण काढणार आहोत, छोटा एरिया तो असेल, त्याचा मास काढून घेऊ. म्हणजे मास पर युनिट एरिया दॅट इज डिनोटेड बाय सिग्मा, सपोज m/πr². बघा आपण याचे तुकडे करणार आहोत, ते तुकडे म्हणजे छोटे छोटे एरिया असणार आहेत, म्हणून पहिल्यांदा आपण काय केलं, एका युनिट एरियाचं मास काढून घेतलं. त्यानंतर सपोज दॅट दिस डिस्क इज नाउ डिवायडेड इनटू नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स, थिन रिंग्स, की ज्यांचा थिकनेसही घ्यावा लागेल आपल्याला. त्यांच्या थिकनेस जे आहेत, आता ही एक रिंग घेतली आपण की ज्याची थिकनेस जी आहे ती dr आहे, dr स्मॉल dr, थिकनेस dr आहे, आणि रेडियस इज r. मग ही जे पूर्ण डिस्क जे आहे याला आपण याच्या अशा रिंग कट केल्या, म्हणजे कॉन्सेंट्रिक रिंग, एक छोटी त्याच्यापेक्षा मोठी, पूर्ण डिस्कच्या अशा छोट्या मोठ्या अशा सगळ्या रिंग्स तयार करून टाकल्या. आणि त्यापैकी एक रिंग म्हणजे आपला आता हा एक इलेमेंट झाला, म्हणजे याचा पार्ट झाला. जसं आपण रिंगमध्ये एक छोटासा पार्ट घेतला होता, तसा ह्या डिस्कमध्ये डिस्कचा एक इलेमेंट म्हणजे एक रिंग असेल. मग आता ही जी element of the disk is a ring of radius r and thickness dr. तिला थिकनेस आहे आणि मग त्याच्यामुळे
त्याचा त्या रिंगचा जे एरिया जो आहे तो एवढा असेल. सर्कम्फरन्स इंटू थिकनेस. सर्कम्फरन्स इंटू थिकनेस म्हणजे ह्या रिंगचा झाला एरिया. आणि आता या रिंगचं मास लागेल. मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्यांदा आपण रिंगचा फाइंड आउट करणार आहोत आणि मग डिस्कचा काढणार आहोत. या सगळ्या रिंग जर आपण इंटिग्रेट केल्या की आपल्याला डिस्क मिळणार आहे. म्हणून पहिल्यांदा आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंगसाठी आपल्याला काय लागेल तर मास लागेल. मग माससाठी आपल्याला काय लागणार होतं तर त्या रिंगचा एरिया लागणार होता. कारण का तर आपल्याकडे मास पर युनिट एरिया आहे म्हणून. त्या डिस्कचा मास पर युनिट एरिया आहे. त्याच्या एका युनिट एरियाचं मास आपल्याकडे आहे. मग आपल्या रिंगचं मास काढायचं झालं तर रिंगचा जर एरिया आपल्याकडे असेल तर आपण त्या रिंगचं मास काढू शकतो. मास पर युनिट एरिया म्हणजे हा सिग्मा इंटू धिस एरिया ऑफ द रिंग. हे झालं मास ऑफ द रिंग. हा डीएम इज अ मास ऑफ द रिंग झाला. मग आता जर आपल्याकडे मासही आहे, रेडियस आहे, मग आताच आपण जो फॉर्म्युला पाहिला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग तो असतो मास इंटू रेडियस स्क्वेअर. मग हे मास जे आहे हे आपण इथं सबस्टिट्यूट करायचं की आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग मिळेल, डिस्क नाही. आता आपण डिस्क वरती जाऊया. जर ह्या सगळ्या ज्या रिंग्ज आहेत म्हणजे इथून तर इथपर्यंत शेवटपर्यंत ही मधलीच एक रिंग घेतलेली आहे आपण. ह्या सगळ्या जर आपण जॉईन केल्या, ह्या सगळ्या ज्या रिंग होत्या आपल्या यांना जर आपण जॉईन केलं ह्या सगळ्या कॉन्सेंट्रिक रिंग्ज तर ही डिस्क तयार होईल बघा की ज्याचा रेडियस कॅपिटल आर आहे. कॅपिटल आर इज अ रेडियस ऑफ द डिस्क. मग आपण इंटिग्रेट करू. याला इंटिग्रेट करायला मग कुठून तर कुठपर्यंत इंटिग्रेट करावं लागेल. जर या सेंटरची जर रिंग घेतली तर तिचं रेडियस असेल स्मॉल आर 0 आणि जर शेवटची जर रिंग घेतली आपण तर तिचं रेडियस असेल कॅपिटल आर. आणि हे सगळे आपल्याला जॉईन करायचे आहेत म्हणून आपण इंटिग्रेशन करणार आहोत. आर इज इक्वल टू 0 टू आर इज इक्वल टू कॅपिटल आर. हा स्मॉल आर आपला इंटिग्रेशनचा व्हेरिएबल आहे. सो इफ यू इंटिग्रेट दिस integration of this moment of inertia of the ring from r is equal to 0 to r is equal to capital R, we get the moment of inertia of the disk. I is equal to, I is a moment of inertia of the disk. Integration of the ring, moment of inertia of the ring from 0 to r हे इंटिग्रेट केलं आपण. I म्हणजे हा dm r स्क्वेअर आहे. dm ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली 0 टू r आणि यामध्ये बघा 2 पाय इंटिग्रेशनचा काही व्हेरिएबल नाही आहे. मास पर युनिट एरिया हा सिग्मा तो सगळीकडे सारखा आहे कारण डिस्क इज अ युनिफॉर्म. आर इज अ व्हेरिएबल. फक्त आरच 0 पासून तर कॅपिटल आर पर्यंत चेंज होतोय. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू आर आणि हे झालं आर क्यूब कारण हा आर आहे आणि हा आर स्क्वेअर आहे म्हणून झाला आर क्यूब डी आर. मग याचं इंटिग्रेशन असतं आर रेस टू 4/4 बिटवीन द लिमिट्स 0 अँड आर. सबस्टिट्यूट अप्पर लिमिट सबट्रॅक्ट लोअर लिमिट की तुम्हाला मिळेल 2 पाय सिग्मा कॅपिटल आर रेस टू 4/4. आपण इथं इंटिग्रेशनचं लिमिट सबस्टिट्यूट केलं. सिग्माची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया 2 पाय एम अपॉन पाय आर स्क्वेअर इंटू आर रेस टू 4/4 आणि यामध्ये आर स्क्वेअर कट होईल, पाय सुद्धा कट होईल म्हणजे 1/2 ऑफ एम आर स्क्वेअर. अँड दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. थीन युनिफॉर्म डिस्क अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपॅन्डिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर इथं ॲक्सिस घेतला तर वेगळा आहे, इथं घेतला तर वेगळा आहे. आपण जो डिराईव्ह केला तो त्याच्या सेंटरमधून किंवा सेंटर ऑफ मासमधून जाणारा ॲक्सिस आहे आणि परपॅन्डिक्युलर टू इट्स प्लेन आहे. रिंगचाही तसाच केला आपण. सो दिस इज अबाउट दिस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द
ring and disc. And here we stop in this video.